या सगळ्यांनी, राया, कुयत्या, अंतरा, आहो. रंजे, दादासाहेबांच्या आवडीचं केलंयच नव्हतं समज. भया नाही तर परत कशावनं तर बोलायचं ती. आता मला तरी त्यांची आवड कशी कळणार, एवढ्या वर्षांनी घरी आलेत. होय बाय. आत्या मामांजी येत आहेत. या मामांजी. अहो, तुम्ही खाली का बसलात? खाली का बसलाय म्हणजे? जेवायला खालीच बसतात. अहो इथे तर खुर्चीवर बसतात सगळे. थेट. अरे 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 अरे, म्हणजे सगळ्या प्रथा तुम्ही धुळीला मिळवल्यात तर. आता मलाच तुम्हाला समद्या प्रथा पुन्हा एकदा ठणकावून सांगायला लागतील असं वाटतंय. आजपासून या घरात समदे जण खाली बसून जेवण करताल. हे असं खाली मांडी घालून बसला ना की मग गुडघ्याचं दुखणं बिकणं बी पार दूर पळतं या आणि पचन बी अगदी व्यवस्थित होतं या. हे एवढं बी माहिती नाही तुम्हाला. चला उठा, बसलात काय खुर्चीवरती? या इथे खाली बसा सगळे. माणसाक म्हणून लय पैसा नसावा. पैसा यायला लागला ना की माणसाला ह्या सगळ्या जुन्या चालीरीती नकोशा वाटायला लागतात. हे असं खाली बसून जेवणं कमीपणाचं वाटायला लागतंय. नुसते बंगले बांधून काय होत नाही. कृष्णा, काय ग, काय झालं? झोपली नाहीस होय अजून? कशी लागल झोप राया? हे आपलं खोटं वागणं सतत माझ्या मनाला खात राहते. माझं मन पोखरत राहते. कृष्णा, मग तुझ्या मनाला सांग की आपण काय बी चुकीचं केलेलं नाही. आमच्यात लई म्हणजे लई प्रेम आहे. आणि प्रेम कुठल्या बी नात्याच्या पलीकडचं असतं. आम्ही कुणाशीच खोटं बोललो नाही, फक्त काही गोष्टी लपवल्या. ही घटस्फोटाची गोष्ट जर घरातल्यांना कळाली तर त्यांचा आपल्यावर असलेल्या विश्वासाला किती मोठा तडा जाईल ह्याचा कधी विचार केलायस खरं तू? आपण फक्त खोटं बोलत नाहीये राया, आपण त्यांच्या विश्वासासोबत, त्यांच्या भावनांसोबत खेळतोय. मला नाही असं वाटत. हे बघ, घरच्यांना बी हेच वाटतं ना की आपण एकत्र असावं, सोबत राहावं. उलट आपण त्यांची इच्छाच पूर्ण करतोय की. हा, तू म्हणली तसं तर घरच्यांना आपल्या घटस्फोटाबद्दल कळालंच तर त्याची सगळी जबाबदारी मी घेईन कृष्ण. कृष्णा, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. कायम तुझ्या सोबत असेल. तुला कुणाला उत्तर द्यावं लागणार नाही ह्याची काळजी घेईन मी. आणि तू माझ्या सोबत राहावीस म्हणून अख्ख्या जगाशी लढायला तयार आहे मी.
आत्या काही मदत करू का? भाजी निवडून देते. आत्या द्या इकडे, मी निवडते भाजी. हो मागे. आत्या, अगं हे काय, तू का काम करतेस? तुला किती वेळा सांगितलं मी, मला काम सांगत जा. सांग बघू, मी काय काम करू? अंतरा, तुला किती ग काळजी आहे माझी. तूच माझी सून झाली असतीस तर किती बरं झालं असतं. तर काय करणार, माझ्या नशिबातच नव्हतं ते, किंवा असं म्हणता येईल की कोणीतरी माझ्या नशिबातनं ते काढून घेतलं. कृष्णा, अगं गंमत करत होते आम्ही. अंतरा, तेवढं काकडी आणि कांदा घे कापायला. हो. हे काय आता नवीन? काय झालं मामांजी? फुला, ए फुला, इकडे ये पटकन. हो, काय झालं? ही सगळी काय थेर चालली आहेत या घरात? ही गॅसची शेगडी आपण कधीपासून वापरायला सुरुवात केली आणि चूल का नाही पेटवली जात? अहो, त्या गॅस सिलेंडरवर जेवण पटकन बनतं आणि काय करपत नाही, म्हणून आजकाल लोक याच्यावरच जेवण बनवतात बघा. ते सगळ्यांचं नका सांगू आम्हाला. चूल पेटवा, हे लाड आजपासून बंद करा. आम्हाला चुलीवरचं जेवण लागतं आणि यापुढे या घरात फक्त चुलीवरचं जेवण बनेल. आत्या, आता काय करायचं? काय करतीस? चल पेटव चूल. आत्या, तू तोच विचार करतेस का जो मी करते? म्हणून तर आपल्या दोघींची जोडी चांगलीच जमली बघ. अंतरा, हीच ती येळ आहे आणि हीच ती जागा आहे का म्हाताऱ्याला आपल्या मुठीत घ्यायची आणि ह्याच्यावर इम्प्रेशन पाडायची. एकदा काही म्हातारा आपल्या मुठीत आलं की मग रायान भाऊसाहेब कुणाचंच काय चालत नसते ह्याच्या पुढं. कृष्णा घरातनं बाहेर गेलीच असं समजा. चल लागूया कामाला. दादासाहेब, तुमच्यासाठी चहा आणू का? अहो, ही काय चहा प्यायची वेळ आहे का? बाहेर उकाडा किती पडलाय आणि तुम्ही चहा पाचताय. गर्मीनं मारायचा विचार आहे का? नाही नाही अंतरा, अगं किस्त ऊन आहे बाहेर, आता कुठं चहा पिणार आहे ती. मामांजी, मी तुमच्यासाठी ताक आणू का? नाही म्हणजे उन्हाळ्याचं वाईच बरं असते म्हणून म्हणलं. हा बरं, आणा, पण घरात बनवलेलं असेल तरच आणा. हो, घरी बनवलेलंच आहे. आम्ही सगळे घरात बनवलेलंच ताक पितो. आम्हाला सगळ्यांना तेच आवडतं. अंतरा, मग तूच आण की ताक. आत्या, चल ना आपण दोघे आणूया. तुला काही गरज होती का घरात ताक बनवलंय म्हणायची?
हा आता घरात टाक नाही काय मग काय तर मी मगाशीच मला प्यायसाठी बघायला गेली होती तेव्हाच मला रंजनी सांगितलं टाक नाही म्हणून तुला काय गरज होती त्यांना विचारायची तुम्हाला टाक पाहिजे का अगं आता मला वाटलं म्हातारं वय म्हणलं की अनिलला बाहेर पाठवून ताक मागवून घेता येईल व्हायचं मला बी प्यायला मिळालं असतं तर आता ह्या म्हाताऱ्याला घरातलंच ताक पाहिजे कुठनं द्यायचं ह्याला घरातलं ताक मला पण कळत नाही आपण इम्प्रेशन पाडायला गेलो म्हणजे आपलीच वाट लागली. नाहीतर काय काय झालं? तुम्ही ताक आणायला गेला नाही अजून? हा नाही ते मी तुम्हाला विचारणार होती तुम्ही कवाचं ताक पिणार आहे सा म्हणजे आत्ता पिणार का जेवणासंग पिणार आहे सा तुम्ही ताक आणा आधी, ते आम्ही नंतर बघू कधी प्यायचं ते. आणि आधी तुमच्या सुनेला पाजा, तिला फारच उचक्या लागल्यात. थांबली उचकी दादासाहेब तुमचे पाय चेपून देऊ का? काय म्हातारा वाटलो का मी, का आजारी? नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं होतं? अहो म्हणजे घरातल्या मोठ्या माणसांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. मला खूप आवडतं. मी आत्याचे रोज पाय चेपते म्हणून विचारलं. हो ना आत्या? वय लई गुणाची सून आहे बघा माझी. हो, पण ह्या वयात सुनेकडून पाय दाबून घेताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काय म्हाताऱ्या झालात का तुम्ही? तुम्हाला घरातली अवजड कामं करायला लावली पाहिजेत, म्हणजे तुमचे पाय दुखणार नाहीत. निघा, आमचं चुलीवरचं जेवण बनवायला सुरुवात केली की नाही ते बघा, आणि जेवणाची वेळ झाली की घेऊन या. वय जातो. हो सुटलो एकदाच, नाहीतर मला वाटलं म्हातारा तर आपल्यालाच खाते काय कुणास ठाऊक. तेच वाट आहे ग म्हातारा. थोडे दिवस थांब. मला लाईनीवरच आण. काय करताय? कशाला फॅन एवढं मोठं केलं? आणि तसं पण आज काही गरम जास्त होत नाही. अहो किचन मधून आले मी, चुलीमुळे तिकडं किती गरम होत होतं. चूल चूल कशासाठी पेटवली? दादासाहेबांनी फतवा काढलाय, घरात आजपासून चुलीवरचं जेवण बनेल. काय करावं यांचं काय समजणं झालंय. आता कोण समजवणार यांना? जग बदललंय, त्यांच्या विचारांच्या खूप पुढे गेलंय. अहो म्हणून परंपरा रीतिरिवाज सोडायचे का आपण? तुम्ही काहीही म्हणा, मला त्यांचं काही काही म्हणणं पटतं. बरं झालं त्यांनी कृष्णाला कारखान्यात जायचं नाही म्हणून सांगितलं. काय? तेवढाच मला घरात हातभार होईल ना. नाही नाही, काय म्हणाला तुम्ही? दादासाहेबांनी कृष्णाला कारखान्यात जायचं नाही असं सांगितलं? मुळात ते कोण आहेत? कृष्णाने काय करायचं काय नाही ते ठरवणार आहे. अति होते, आम्हाला त्यांच्याशी बोलावंच लागेल आता. अहो ते वडील आहेत. वडील म्हणून खूप आदर करतो आम्ही त्यांचा, पण काही खपवून घेणार नाही. चुकीच्या गोष्टी वेळेस थांबाव्या लागतील. बायका काही चूलमूल करायला जन्माला नाही आल्या. सीए झाली कृष्णा, सीए. ते घरकाम करायला नाही. कृष्णा हे असं घरकाम करत बसलेली आम्हाला सहन होणार नाही. दादासाहेबांची आज आम्ही स्पष्टच बोलतो. अहो ऐका तरी. अहो का करताय तुम्ही असं? काय झालं? काही चुकीचं वागलो का आम्ही? तुझ्या बायकोला चुलीवरचं जेवण करायला सांगितलं म्हणून राग आलाय का तुला? रंजनाविषयी बोलत नाही आम्ही. मग तुम्ही कृष्णाचं कारखान्यात जाणं बंद केलं. हो केलं, मग हे तू करायला हवं होतंस. तुला ते जमलं नाही म्हणून आम्हाला करावं लागलं, आणि तू आम्हाला जाब विचारतोस. कृष्णा उच्च शिक्षित आहे, खूप हुशार आहे, अभ्यासू आहे, मेहनत करते. तिचं शिक्षण ह्या घरात थांबून वाया गेलेलं आम्हाला चालणार नाहीये. तिला जो काही तिच्या शिक्षणाचा उपयोग करायचा आहे तो या घरात कर म्हणावं. कमावण्यासाठी तिने बाहेर गेलेलं आम्हाला चालणार नाही. ते तिला ठरवू द्या ना. तिने एवढं शिक्षण घेतलं ते घरात बसून वाया घालवायला नाही. तिला पुढे जायचंय, तिला मोठं व्हायचंय, आणि महत्वाचं म्हणजे तिच्या शिक्षणाचा फायदा कारखान्याला होतोय. मग तिने का काम करू नये? कारण आपल्याकडे बायका कामाला बाहेर जात नाहीत. आपल्याकडे माणसा संसार उघड्यावर टाकून जात नाही. तुम्ही गेलात. तोंड सांभाळून बोल भाऊ. काय चुकीचं बोलतोय? जग खूप बदललंय.
मुली स्वतःच्या हिमतीवर जग जिंकायला निघाल्यात. नका त्यांना चौकटीत अडकवू, नका त्यांची घुसमट करू. जगाचं आम्हाला सांगू नकोस. जग कितीही पुढे जात असलं तरी काही गोष्टी बदलायच्या नसतात. सुनेने शिक्षण घेतलं, नोकरी केली तर घर, संसार, मुलं बाळ याकडे कोण लक्ष देईल? आमच्या सुनबाई जर कामावर गेल्या असत्या तर रायाकडे कोणी लक्ष दिलं असतं? चूल आणि मूल हेच बाईचं खरं आयुष्य आहे. आम्ही तुम्हाला या घरच्या सुनेच्या आयुष्याची माती करू देणार नाही. कृष्णा, पोरी तू नेहमीप्रमाणे कारखान्यात जायचं आणि हा आमचा निर्णय. आणि हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्ही आमचा निर्णय बदलत नसतो. कृष्णा, पोरी तू तुझे स्वप्न सोडायचे नाही. उद्यापासून रोज कारखान्यात जायचं. बघू तुला कोण अडवतं ते. ही बाकी भारी झाली. आता ही कशी जरी वागली का नाही तरी दोघांपैकी कुणाच्या ना कुणाच्या मनातनं उतारणारच. आता बघू ही काय करत्या. हॅलो, कोण? नमस्कार, मी युवा सावित्री या संस्थेतून बोलतेय. अहो, त्या दिवशी नाही का आपण भेटलो होतो? हो हो, बोला की मॅडम. हो, मी ज्युरींसोबत बोलले आणि या वर्षीचा आदर्श युवा सावित्री पुरस्कार हा कृष्णा यांनाच द्यायचा असं आम्ही एकमताने ठरवलं. आमची आढावा मीटिंग झाली, म्हटलं तुमच्या कानावर घालावं. हा, आणि बाकी सगळे डिटेल्स मी तुम्हाला देईनच, पण तुम्ही हा निरोप त्यांना द्याल का? नाही म्हणजे मी प्रत्यक्ष त्यांना भेटणारच आहे, पण जर का तुम्ही हा निरोप त्यांना दिला असता तर बरं झालं असतं. हो, नक्की देतो मॅडम. आणि तुमचे खरंच लय लय आभार बरं का, तुम्ही कृष्णाची या पुरस्कारासाठी निवड केली. अहो, खरं सांगू का तुम्हाला, खरं तर कृष्णा ह्याच या पुरस्कारासाठी योग्य आहेत. आणि खरं तर त्यांना हा पुरस्कार देऊन या पुरस्काराचा मान वाढलाय आणखी. हो, पण तुम्ही त्यांना हा निरोप नक्की सांगा. हा हो, मला खात्री होती असंच काहीतरी घडणार म्हणून. ही आनंदाची बातमी कृष्णाला सांगायला पाहिजे. राया, राया ऐक ना. खाली मी कामावर जायचं का नाही यावर ना दादासाहेबां भाऊसाहेबांमध्ये वाद झालाय. भाऊसाहेबांना वाटतंय मी कारखान्यात जाऊन काम करायला पाहिजे आणि दादासाहेबांना वाटतंय मी घरी थांबून संसार सांभाळायला पाहिजे. आता मलाच कळणं झालंय नेमकं मी काय करू, पण मला कुणाचंच मन दुखवायचं नाहीये बघ राया. कृष्ण, तू अजिबात काळजी करू नकोस. त्यांचा राग लवकरच शांत होईल. एवढा मोठा वाद झालाय, असं कसं राग शांत होईल? असा कुठला चमत्कार घडणार आहे? अगं, घडणार आहे नाही, घडलाय. तुला या वर्षीचा आदर्श युवा सावित्री पुरस्कार मिळणार आहे. काय खरंच? राया, राया, ही समद तुझ्यामुळे घडलंय बघ. तू माझ्या पाठीशी उभा आहेस ना म्हणून ही समद घडलंय. माझ्या यशामध्ये ना तुझा लई मोठा वाटा आहे बघ. ह्यात माझा कसला वाटा आहे तेव्हा? सगळी तुझी मेहनत आहे आणि तुझ्या कष्टाचं फळ आहे. आता बघच तू, तेव्हा घरच्यांना आणि दादासाहेबांना कळलं ना की तुला पुरस्कार मिळणार आहे, तेव्हा ते तुला कारखान्यात जाण्यापासून अजिबात अडवणार नाही. मला तर असं झालंय कधी एकदा मामीला ही बातमी सांगते. ही बातमी ऐकून मामी लई खुश होईल माहितीये का? आम्ही आले तिला फोन करू. हा, कृष्णा, तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला हरवू द्यायचा नव्हता, म्हणून मी तुझ्यापासनं या पुरस्काराची एक बाजू लपवली. हा पुरस्कार फक्त अविवाहित महिलांनाच दिला जातो. मी त्यांना तुझं लग्न झालं नाही असं सांगितलंय. हे तुला कळलं तर तू हा पुरस्कार स्वीकारणार नाहीस, म्हणून मला तुझ्यापासनं हे लपवावं लागलं. मला माफ कर कृष्णा, पण मला तुला लई म्हणजे लई मोठं होताना बघायचं आहे.